नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली। मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तर तारीख जाहीर करण्यात आलेलीच आहे। त्यानंतर मित्रांनो पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची देखील ह्या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात आली। मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। तर मित्रांनो ही सर्व माहिती, ही सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यासह पाहणार आहोत आणि आपण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मित्रांनो 2 हप्ते एकत्र मिळणार। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथील कृषी मंत्रालयात कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेतली। तर मित्रांनो या भेटीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांना दिले। तर मित्रांनो आणि कोणत्या तारखेला वितरित होणार या संदर्भात केंद्र व राज्य सरकारकडून अखेर तारीख जाहीर करण्यात आली। मित्रांनो तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी पाहू, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांनो, मान्सून अखेर जवळ आलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधव खत बियाणे घेण्याच्या तयारीला लागलेले आहेत आणि अशातच पीएम किसान योजनेच्या 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो बघा, देशभरातली सर्वांची लाडकी योजना म्हणजे पीएम किसान योजना। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात। मित्रांनो प्रत्येकी 4 महिन्याच्या अंतरावरती 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडले जातात। त्यानंतर मित्रांनो तसेच ह्याच योजनेप्रमाणे राज्यातील राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात। त्यानंतर मित्रांनो जे की प्रत्येक 4 महिन्याच्या अंतरावर 2000 रुपये सोडले जातात। तर मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते आणि त्याच दिल्ली दौऱ्यावेळी त्यांनी कृषी मंत्रालयामध्ये जाऊन कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेतली। त्यानंतर आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्र देऊ अशी मागणी त्यांनी ह्या ठिकाणी केली। मित्रांनो त्याच मागणीला ह्या ठिकाणी कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी मान देऊन पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्र देऊ असं जाहीर केलं आणि त्याच संदर्भात GR देखील आज काढण्यात आलेला आहे। तर मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहत राहा, कारण आपण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी जमा होणार आहे आपण त्या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या संदर्भात आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्या संदर्भात थेट पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर विचारलं असता त्यांनी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार त्याची तारीख देखील ह्या ठिकाणी सांगितले। मित्रांनो ते म्हणाले की शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आम्ही पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्रितपणे एकाच दिवशी वितरित करणार आहेत। तर मित्रांनो दोन्ही हप्ते एकत्र वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। या दोन्ही हप्त्यापोटी शेतकऱ्यांना तब्बल 4000 रुपये वितरित केले जाणार आहेत। तर मित्रांनो तसंच ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढली नाही त्यांना हा हप्ता दिला जाणार नाही। तसंच ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक किंवा आधार अपडेट केलं नाही अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर ह्या दोन्ही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला आधार लिंकिंग, आधार अपडेट आणि मोबाईल नंबर चेंज ह्या प्रक्रिया करून घ्याव्यात। तर मित्रांनो असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। तर मित्रांनो जर ह्यातील एकही प्रक्रिया रखडलेली असेल ती तात्काळ लवकरात लवकर करून घ्या, कारण मी आता तुम्हाला तारीख सांगणार आहे कोणत्या दिवशी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो येणाऱ्या 4 जून 2026 रोजी, तारीख पुन्हा एकदा नीट ऐका मित्रांनो, येणाऱ्या 4 जून 2026 रोजी तुमच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता ह्या ठिकाणी एकत्रितपणे वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता फार वाट पाहावी लागणार नाही, कारण ह्या 5 ते 6 दिवसात तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.